नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी मुंबईतून। मुंबई में बीजेपी आया है, मारवाडी में बात करो, ही व्यापाऱ्याची मगरुरी सध्या पाहायला मिळते। मलबार हिलमधल्या व्यापाऱ्याला मनसेकडून आता चोप मिळाल्यानंतर त्याला जाग आली आहे। गलती हुई म्हणत मराठी महिलेची व्यापाऱ्यानं माफी मागितलेली आहे। घटनेवरून खासदार संजय राऊत यांनी देखील एक खोचक ट्विट केलंय। मुंबई कुणाची, इधर मारवाडी में बात करने का, बीजेपी जीत गई है, समझा। संबंधित व्यक्तीवर कारवाई व्हावी, मंगलप्रभात लोढा यांच्याकडून देखील मागणी करण्यात आली आहे। मी विमल मस्कर, मी सोमवार दिनांक 2 तारखेला मी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ह्या महादेव स्टोर या माणसाच्या दुकानात मी गेले। ह्या माणसाला मी तरीही त्याची चुकी असताना 3 वेळा विचारलं। हा बोलतो मारवाडी में बात करने का। मी याला 3 वेळा विचारलं, क्यों 3 वेळा विचारलं, तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया है तो मारवाड़ी में बात करने का, मराठी में बात करने का नहीं, अभी मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का। तर आता ह्याच्यावर तोडगा काय? सॉरी मला ह्या बाबतीत आता मलाही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता ह्या आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे। आणि मी कंप्लेंट घेऊन लोढा साहेबांकडे गेले होते, तर लोढा साहेबांनी मला उद्धटपणे उत्तर दिलं की ये हमारे में झगड़ा लगाने का काम कर रहे हैं। तर आता मी ह्यांना उत्तर काय द्यायचं? सामान मेरे पास सामान लेना है। भाई बोला तो मैं खाली पैसा बोले भाभी था, मैंने उनको ऐसा बोल दिया कि भाभी अभी बीजेपी आ गया, मारवाड़ी बोलो। तो सर इतना बोला, सॉरी हो गया, मेरे से ऐसा मालूम था सर, सॉरी हो गया। मारवाड़ी क्यों बोल देगा? मैं सर मराठी में बोलेंगे ना। बोलना मैं जिंदगी में ऐसा नहीं बोलूंगा भाई, माफ करो साहब मेरे को। मारवाड़ी बोलेगा सर मेरे मजाक में किया, पैसा वाला भाभी था, मैं मजाक। दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती संजय राऊत यांनी काय ट्विट केलंय पाहूयात। मुंबई कुणाची, इधर मारवाडी में बात करने का, भाजप जीत गई है, समझा। असं ट्विट संजय राऊतांचं आहे। खोचक ट्विट त्यांनी केलेलं आहे।